दीपक घैसास यांचं कौशल्य, अनुभव आणि प्रभाव हा कोणत्याही एका उद्योगापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. अजिबात नाही. फायनान्स, IT, हेल्थकेअर, बायोटेक, व्हेंचर कॅपिटल, रिटेल, रिअल इस्टेट, साखर उद्योग, फार्मा, फिनटेक आणि शिक्षण, किती वेगवेगळी क्षेत्रं आहेत ही. या सगळ्या क्षेत्रांमधल्या कंपन्या आणि संस्था त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घेत आहेत. हे त्यांच्या अफाट बहुआयामी नेतृत्वाची, प्रशासकीय क्षमतेची आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या सखोल समजेची ओळख आहे. IIT सारख्या शिक्षण संस्थांच्या बोर्डवर असणं हे विशेष महत्त्वाचं वाटतं मला. का? कारण यातून दिसतं की ते केवळ आजच्या व्यवसायाचाच विचार करत नाहीत, तर भविष्यातलं टॅलेंट घडवण्यात, शिक्षण क्षेत्राला उद्योगांच्या गरजांशी जोडण्यातही रस घेतात आणि योगदान देतात. बरोबर. इथे एक प्रश्न मनात येतो की इतक्या वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळताना वेळेचं आणि ऊर्जेचं व्यवस्थापन ते कसं करत असतील. पण याच गोष्टीतून त्यांची प्रचंड कार्यक्षमता आणि समर्पण दिसून येतं. खरंय. आणि कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव त्यांना एका व्यापक कॅनव्हासवर विचार करायला आणि एका क्षेत्रातील कल्पना दुसऱ्या क्षेत्रात लागू करायला मदत करत असेल.